नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे हे व्यक्तीच्या स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारातच असावं लागतं. दुसऱ्यांच्या दोषाचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोकच तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे कधीही विसरू नका. तुमच्याही जीवनात असे लोक असतील तर स्वामी आई, मला अशा लोकांपासून दूर ठेवा अशी कमेंट करा. जो आयुष्यभर फक्त सुखी होण्याच्या नादातच जीवनभर दुःखी राहतो, त्याचे नाव आहे मानव. कधीही आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि आहे त्या परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करत राहा. कोणाकडूनही कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल, तितकेच त्यांच्या निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटत जाईल. कोणी तुमचे कौतुक करू अथवा द्वेष, तुम्ही फक्त तुम्हाला जो योग्य वाटते तेच करा आणि जीवनाचा आनंद घ्या. कारण विरोधक हा एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामासह दाखवून देतो. जरी आपण दुसऱ्यांना मदत करीत नसलो तरीही नियतीने ती मदत करण्यापर्यंत पोहोचविण्याकरिता आपली निवड केलेली असते, ही गोष्ट विसरू नका. नेहमीच देणाऱ्याच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला सतत देतच जाईल. हा विश्वास ठेवून तुमचे कर्म करत राहा. देव तुमच्या कर्माचे योग्य ते फळ योग्य वेळ आल्यास नक्कीच देईल. पण विश्वास डगमगू देऊ नका. तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. देव म्हणतो, ज्यांचा स्वतःच्या मनावर ताबा असतो तो सर्व जगाचा मालक होऊ शकतो, पण ज्यांचं स्वतःच्या मनावर ताबा नसतो तो आयुष्यभर गुलामगिरीतच राहतो. जर माणसाला जिंकायचे असेल तर ते केवळ आपुलकीने जिंकायचे असते. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. कारण शरीर आणि मनाचे नाते हे एकदम घट्ट आहे. एखाद्या वेळी शरीराने दुर्बल झालेला माणूस मनाने बरा होऊ शकतो, पण मनाने दुर्बल झालेला माणूस शरीराने कधीही बरा होऊ शकत नाही. आयुष्यात नेहमी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मानही ठेवता. लहान होणे याचा अर्थ कमीपणा घेणे असा नाही, तर महान होणे असा असतो. तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर स्वामी आई, तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा. देव म्हणतो, बाळा, जर शेतात बी पेरलं नाही तर निसर्ग तीच शेती गवतानं भरून टाकते. तसेच जर माणसाच्या डोक्यात सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार स्वतःची जागा बनवतात आणि त्यांनी एकदा का जागा केली तर त्यांना तेथून उठवणे खूपच कठीण होऊन जाते. म्हणून सकारात्मक व्हा आणि मन सकारात्मक ठेवण्यासाठी स्वामींनी दिलेल्या शिकवणी, संदेश यावरती विश्वास ठेवून त्या आत्मसात करून जीवन जगा. संकटाच्या काळात सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःलाच भक्कम बनवा. स्वतःचा आधार बनण्याचे काम करा. खूप कठीण आहे त्या माणसांना हरवणं जो माणूस कठीण परिस्थितीत चालायला शिकला आहे. जर जीवनात गरुड झेप घ्यायचीच असेल तर सर्वात पहिले तुम्हाला कावळ्याची संगत ही सोडावीच लागेल. बाळा, माणसाला डोळे तर देवाने जन्मतच आपल्याला दिलेले असतात. फक्त आपल्याला कमवायची असते ती नजर. चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची. आणि ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असते त्याला लढावेच लागेल. आणि त्याला लढायचे असेल त्याला लढणे अगोदर शिकावेच लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव हा निश्चितच तुमचा ठरलेला होणार आहे. प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुखाची स्थिती ही पत्र्याच्या शेडसारखी असते. तो ऊन, पाऊस, वारा, वादळ वगैरे सर्व आपल्या अंगावर झेलतो, परंतु त्या पत्र्याखाली राहणारे मात्र म्हणतात की हा खूप आवाज करतो. पण त्याच व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांतता कित्येक पटीने वाढते. ज्यांना कौतुक आणि निंदा एक समान वाटतात.
दुसऱ्यासोबत नेहमी चांगल्या भावनेने सर्व काही करा आणि त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करू नका. आणि पहा, तुम्ही कितीही कधीही निराश होणार नाहीत. फक्त अहंकारापासून दूर राहा. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी फार मोठी वात आहे. ती वेळेवर ताबडतोब विझवून टाकली नाहीत तर ती तुमच्या जवळ असणारे सर्वच नाते हळूहळू जाळून टाकते. म्हणून परिस्थिती कशीही असो, वाईट काळात चांगले लोक आणि चांगले विचार सोबत असले की मेहनतीचे फळ ही नक्की चांगले मिळते. आणि काळ वेळ पाहून जो मृदूपणाने वागतो आणि योग्य वेळी कठोरही होतो, त्याची सर्व कामे नीट पार पडतात व तो शत्रूलाही ताब्यात ठेवतो. तुमच्याही जीवनात असे शत्रू असतील तर स्वामी आई, माझ्या शत्रूंना माझ्यापासून दूर ठेवा अशी कमेंट करा. आज मी माझ्या सावलीला विचारलं, का चालते तू माझ्यासोबत अविरत? तेव्हा सावलीने पण हसत उत्तर दिलं, अरे, माझ्याशिवाय कोण आहे दुसरं तुझ्यासोबत? आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर तेव्हा फक्त चेहऱ्यावर एक स्मित हास्य असू द्या. खरंच हा उपहार इतर कोणत्याही वस्तूपेक्षा मूल्यवान नाही. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं. आयुष्यभर जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साप लागते. जीवनात नेहमीच चालताना पाऊल, बोलताना शब्द आणि बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या 4 गोष्टी काळजीपूर्वक आचरणात आणाव्यात. आणि आणल्यात तर जीवनात वादळं फार कमी निर्माण होतात. माणसांनी कुठूनही घसरावं पण कोणाच्याही नजरेतून घसरू नये. कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतो पण तुटलेल्या मनावर कधीही नाही. म्हणूनच कधीही कोणाचे मन तोडू नका. आपण खरं बोलतो आणि स्पष्ट बोलतो पण लोकांना आपला राग येतो. खरं तर राग खोटं बोलणाऱ्याचा यायला पाहिजे पण लोकांना खोटे जास्त आवडतं म्हणून लोक खरं बोलणाऱ्याचा राग करतात. माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं म्हणून वागता आलं पाहिजे. कोणतीही गोष्ट अपेक्षापेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, पैसा असो की भूक असो किंवा सत्ता असो. माणसाला परक कोण आहे हे कळण्यापेक्षा आपलं कोण आहे हे कळायला अधिक वेळ लागतो. देह सर्वांचा सारखाच आहे, फरक फक्त विचारांचा असतो. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एक उपाय म्हणूनच पाहत राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.